श्री महालक्ष्मी नमोनष्ट श्री गणेशाय नमः इंद्र उवाच नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे ते सुरपूजिते शंख चक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते गरुडरूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख देवी महालक्ष्मी नमस्तुते सिद्धिबुद्धिप्रदे देवी भक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ती सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते आद्यंतरहित देवी आद्यशक्ती महेश्वरी योगचे योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापर देवी महालक्ष्मी नमस्तुते पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मारुती महालक्ष्मी नमस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते महालक्ष्मी नमस्तुते श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावी भक्तांनो. श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपांनी राहते. तिला नमस्कार असो. नमस्कार करा. कैलासावर पार्वती क्षीरसमुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी कुंददंती केतकीवनी सुशीला कदंबवनी कदंबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची कहाणी आहे. ओम श्री महालक्ष्मी महात्म्य. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडरूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते. श्री गणेशाय नमः श्री कुलदेवताय नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या बुद्धीच्या नायका सकळ विद्यांच्या कारका नमस्कार तुझ एका करीत कार्यारंभी. नमो शारदे ब्रह्मनंदिनी सर्व विद्यांची तू स्वामिनी सर्व ब्रह्मादिकांची जननी प्रणवरूपिणी तुझ नमन. तू मुखासी करीसी वाचाळ पंगुसी लघविंसी लंगवैसी अचळ ऐसी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझं नमन. ब्रह्ममुखी सरस्वती स्थापिले तुवा निश्चिती ब्रह्म तेव्हा वेदाप्रती उच्चारिता झाला. शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी झालासे निश्चिती तुझी पंचायतन आकृती तुझं लागे नमन करी. श्री दत्त वसिष्ठ वाल्मिक व्यास नारद शोकाधिक पंचायतन भक्त अनेक यांनी नर्मिले सर्वदा. असो तिची ही स्तुती जाण त्या लक्ष्मीसी करुणी नमन करीतसे स्तुती आरंभून भक्तिभावे करुनिया. जय भव दुःख दिनाशिके भक्त पालके दृष्टांतके उत्पत्ती स्थिती सहारके जयलक्ष्मी तुझं नमन. तू अनंत अवतार धरून दुष्टजना करीसी शासन आणि भक्तांचे करी रक्षण आनंदे करीसी लक्ष्मी तू. नमन असो गुरुवरा सुखनिदान तो गुरुराया स्मरू त्या पवित्र चरणा चित्तशुद्धी होईल. लक्ष्मीचे चरण येती तुते त्यांच्या नासेशी तू दुःखाते. आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लावी. तू सकळ जगाची माता चराचरी असे तुझी सत्ता. विश्वाची ईश्वरी सर्वता आम्हा लागी प्रसन्न हो. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्तदे महारात्री महाविद्ये लक्ष्मी देवीस नमस्तुते. तुझे ते आश्रित भक्तजन त्यांसी नाही विपत्ती जाण ते तव आश्रयाते पावन धन्य होती त्रैलोकी. तू विश्वाची स्वामिनी जाण यासाठी जगाचे करीसी पालन विश्वात्मिका असशी म्हणून धारण करीसी जगत्रया. तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशादे आमचे वैरी हेची कार्य करावे. तुझ्याशी मागतो हाची वर जेव्हा आम्हासी संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे. तो मालती दत्तात्रय शिष्यासी सांगे मार्कंडेय तुझ सांगे शौनकाय श्रवण तुम्ही करावे. ऐका तुम्ही भक्तजन लक्ष्मीव्रत करीजे कथन जे आचरता होय प्रसन्न महालक्ष्मी ते तुम्हावरी. पुरा श्रेष्ठ युगी द्वापारी पवित्र सौराष्ट्र भुवरी जी कथा
घडली साकारीत तीच आजी कथीन. त्या सौराष्ट्र भूभागी भद्रशवा राजा राज्य करी. ज्ञाता असे तो देवा माझी भूलोकी तो पराक्रमी. सूरचंद्रिका नामे राणी पतिव्रता असे राज्ञी. भूमीवरती देखणी राजा राणी राज्य करी. त्या संतती असे 8-7 पुत्र पाठोपाठ. शांबरा नामे धीट सुता होती तयांची. नगरप्रांगणी उद्यानी खेळीती नागनंदिनी. ते वेळी राजगृही आश्चर्य वर्तिले अपार. महालक्ष्मी चिंती मनी राही जरी राजगृही तरी. राजा असते जनी नांदेन सुख समृद्धी. जरी जाईन गरीबा घरी तो स्वार्थी खर्चिला संपदा सारी. इतर आर्त जनता सारी दरिद्री राही बिचारी. विचारा ऐसा करुणी वृद्ध नारी रूप घेऊनी. हाती काठी ती धरुणी राजद्वारी पकडली. होती तिथे रेखदासी धावे तासे रारापरी. पुसे कोणे हवे तुझसी जाणे तुझ कोणापाशी. तू असशी कोणाची कोण कोण्या जागा राहासी छान. राजगृहा येण्याकरण सांगगे मजसी माऊली. बोले वृद्धारूपी लक्ष्मी जगदशी द्विज स्वामी. द्वारके राहत्वामी कमला नामी ओळखी. पूर्वजन्मी तुझी राणी वैश्यभार्या होती जानी. संघर्ष करी रात्रंदिनी ऐसे जीवन त्यांचे. वैश्य होता महाक्रोधी रोज रोज मथनीसी मारी. नानापरी छळ करी अन्न पाणी ते मिळना. तेने नारी संतापली गृहात टाकून निघाली. राणीवणी भटकली दया येई मज तिची. मी जाऊनी तिच्यापाशी पुसले तिच्या दुःखांशी. उपदेश केला तिचे समाधान करी. व्रत येई सुखशांती. माळणी कदाची महती सांगितली निचसाठी. पूजाविधी कथियेले व्रते सांगितल्या रीती. करी श्रद्धेने ती भक्ती. लक्ष्मीव्रत ती आचारी. झाली ती लक्ष्मी प्रसन्न. दारिद्र्य ते फिटले. कलह तेही संपले. धनधान्य गृही वसे. आनंद झाला त्रिकृपे लक्ष्मीव्रता आचरती. भाग्या नव्हती शिती दोघे लक्ष्मी लोका जाती. श्रीकृपे करुण्या जवळी वर्षे केले लक्ष्मीव्रत. तेवढी सहस्र वर्षे वैभवात राहुनी जन्मली राजगृहात. पूर्व पुण्य लक्ष्मीव्रताची या. नाना सुखे नाना ऐश्वर भोग्या मिळत राणीस. ऋणी ऐश्वर सुखास विसर पडे त्या व्रताचा. लक्ष्मीव्रताचे स्मरण करया आले मी जान. सांग माझे आगमन विस्मृती तुझ्या राज्ञीला. ऐकून तिचे वच कौतुक झाले दासीस. श्रद्धेने विचारी वृद्धेस. लक्ष्मीव्रताची महती जोडून या दोन्ही कर. दासी विनवी वृद्धेस. सांगे मज लक्ष्मीव्रत कैसे केव्हा आचरावे. लक्ष्मी वृद्ध रूपधारी प्रसन्न होई दासीवरी. व्रताची महती सारी कथन करी संक्षिपे. मासा माझी मार्गशीर्ष त्यात असे ईश्वरी अंश. तोची योग्य लक्ष्मीव्रताचा श्रेष्ठ पद मानिला. गुरुवारी मासा माझी वसा घेई राई व्रतस्थ. मन राखी शांत स्वस्थ. शुद्धाचरणी वर्तावे. जलपूर्ण कलश वा घागर घेई. त्या माझी पैसा सुपारी दुर्वा घाली. हळदकुंकुमाची बोटे लावावे कलशाच्या अष्टदिशांनी. 5 वृक्षांच्या फांद्या आणि त्या कलश माझे नीट ठेवी. स्वच्छ अशा पाटावरी तांदूळ थोडे पसरवी. जमीन सडा संमार्जन करी. बैठक त्यावरी पाटाची करी. सभोवार रांगोळी रेखावी. कलश ठेवी पाटावरी. महालक्ष्मीची आराधना प्रेमभावे करावी पूजन. महालक्ष्मी तिची महाकवी जान. तिची महा सरस्वती. जी महालक्ष्मीची पूजा करी तयावरी कृपा करी निर्धारी. या कारणास्तव पूजा सत्वरी जगन्माता सर्वदा. हे भक्त वत्सला जगन्माता तेचे पूजा करावी तत्वदा. आदिभूषणे गंधाक्षता पत्र पुष्प धूप दीप नैवेद्य राजोपचारे यथाशक्ती भावे पूजावी महाशक्ती. सकर्पूर तांबूल अर्पण भक्तिभावे करावे जान. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः म्हणावे. श्री महालक्ष्मी मातेचे पूजन करावे. दूध फळ मिष्टान ठेवावे. नैवेद्य अर्पावा लक्ष्मी माय. मग देवीची आरती करी मनोभावी ती प्रार्थना करी. श्री लक्ष्मी माते इच्छा सांगावी जेणे होई कृपा तुझवरी. भगवती लक्ष्मी माते सेवा करी यथामते यथाशक्ती. तव भक्ती मान्य करी तू माऊली. मी बालक अज्ञ म्हणून सेवेत चूक क्षमा करुनी. भक्तासाठी येईगे धावणी. प्रसन्न होई आम्हावरी. कृपा करी आम्हावरी. तू राहावे घरीदारी. दारिद्र्य दुःख निवारी. सुखी ठेवी सकळिका. विपुल होव धन संपत्ती. कधी न येई आपत्ती. दीर्घायू असो संतती. भाग्य तेजस्वी करी कमलासने सुरपूजिते. शंख चक्र गदा हस्ते. माय जगन्माते लक्ष्मीदेवे नमस्तुते. अशी करावी प्रार्थना. घाली साष्टांग नमना. पूर्ण होती मनोकामना. व्रत असे आचरिता. उपास करी दिवसाशी. दूध फळ आहार करी. मनी घेई श्रीनाम परी. जेणे लक्ष्मी कृपा करी. सायंकाळी करी गोपूजन. करी महानैवेद्य अर्पण. मग जेवी तू आपण. सहकुटुंबे आनंदे. दुसऱ्या दिनी कलश जल होती विहिरी वा नदी जली. 5 फांद्या त्या 5 ठिकाणी एक एक ठेवी तू. तू घरी परते येशी पूजा की जी त्या ठाई.
हळदकुंकू बावणी नमस्कार भावे करी. ऐकोनी झाली दासी संतुष्ट. बोले तुझं दिले बहु कष्ट. परीन होशी तू रुष्ट. क्षमा करी वृद्ध माय. आता जाई राणीपाशी. निरोप देई तिजसी. तेथे थांबा तू जराशी. राणी येई धडकरी. परी तू शूद्र राज्ञीला. वैभवाचा गर्व झाला. वृद्धेचा निरोप गेला. येई ती गर्व करून. राणी म्हणे कागद तेरडे कशाचे असे माझ्याकडे. कोण की तुझे वाडे. निघोनी जाई येथोनी. लक्ष्मी बोले त्या राणीशी. राजे माझसी. उत्तम उन्मत्त अशी विसरली पूर्वस्थिती. आज अतिशुभ दिन. लक्ष्मीचा करिया जान. केलास तू अपमान. फळ भोगे तयासे तू. ऐकून ती शापवाणी. रागे लाल झाली राणी. वृद्धे करी माराणी. अद्वद्वदा बोलती वृद्ध नारी. लक्ष्मी माता म्हणे इथे आता क्षणभरी न थांबता जाई सत्वरी स्वस्थान. लक्ष्मी निघाली तेथुनी. शांबाला ती सामोरी. दृष्टी भेट झाली. सुदैव होते कन्येचे. वृद्धेकडून तिजला. राजगृही त्या वृत्ताला. कळला शांबालेला. क्षमा याची ती बाला. देखोनी सालस बाला. वृद्धे येई कळवळा. लक्ष्मी व्रताचा तो वसा. सांगितला तिज लागी. दिन असे मार्गशीर्षातला. गुरुवारच असे पहिला. तो लक्ष्मीनारायण पूजिला. राजकन्येने भक्ती भावे. अखेरच्या मग गुरुवारी. लक्ष्मी कृपा करी तिजवरी. मनातली तिची इच्छा सारी. परिपूर्ण करीती झाली. सिद्धेश्वर नामे नृप. मालाधर त्याचा पुत्र. राजकन्या मिळेवर. विवाह होई तयांचा. नृपकन्या सुखी झाली. आनंदे नांदू लागली. कृपा ती लक्ष्मी माऊली. तया सतत लाभली. भद्रश्रवा नृपा आणि सुरचंद्रिका राणी. लक्ष्मीच्या शापे करुणी. दरिद्र आले दोघांसी. हा म्हणता राज्य जाई. वैभव ते नष्ट होई. 18 दरिद्र येई. दशा पातली. लक्ष्मी करी अवकृपा. न चाले ती कोणाची. मात्रा फळे ती श्री. ती स्वकर्मा भोगावी लागती जगी. राजा राणी ती म्हणून दुःख भोगी. क्षणोक्षणी आला रात्रंदिनी भोगी काय ते सुचना. राणी ती विचार करी. ती बोलली नरपती जामात आपला भला. साह्य मागावे तयाचे. जाई तया राजगृही. सांगाई दुधाच्या सारी. तया उपजे अंतरी. साह्य काही आजी करी. तैसा तो राजा निघाला. जामात नगरी आला. विश्रांती घ्याया बसला. नदीकाठी तो ऐकला. राजगृहातील दासी आल्या होत्या त्या पाण्यासी. पाहती भद्रश्रव्याशी. करीते त्या वास्तुपुशी. कोठोनी झाले आगमन. आहात कोणाचे कोण. आपले सांगी नाम संपूर्ण. ऐकोनी करू मार्गदर्शन. वदनी शोभे राजलक्ष्मण. परी दशा असे हिन दिन. सत्य असेल ते सांगे जान. करा मन मोकळे सत्वरी. नृप पाळी त्या दासी. ते सांगे सर्व नाते गोते. नवल होई ऐकोनी. धावत जाती त्वरेने. राजगृही शांबाला. नृपवृत्तांत ऐकला सर्व. ऐकोनीच तिला आश्चर्य होई बहुत. शांबाले काय केले. मेनका दासीच बोले. वस्त्रभूषणे घेऊनी. पित्यास माझ्या आणि. भद्रश्रवा आणि वाजद्वारे. सत्कार त्याचा करी भारी. सर्व दासासी सेवेकरी. होते तत्पर नृपाच्या सेवेला. पंचपक्वानाचे ते भोजन. तैसे कराय मनोरंजन. मधुर गीत आवाद्य नर्तन. सर्व सिद्ध होते नृपसेवे. काही दिवस राहुनी. पानचार घेऊनी. राजा चाले परतुनी. आपुल्या त्या नगरासी जाताना. त्यासी कन्येने अंडा भरुनी द्रव्याने. पिता देती प्रेमाने. वंदन करी पित्यासी. राजा मनी संतोषेने. स्वधामा पोचेवनी. बोले आपुल्या पत्नीसी. द्रव्य देख जे आणले. हंडा पाहे उघडूनी. आश्चर्य आले घडूनी. द्रव्य ते नष्ट होऊनी. तयाचे कोळसे होती सुरचंद्रिका अहंकारी. अपमान ती लक्ष्मीचा क्रयी. मनोनीचा अकल्याण होई. झाले होते सर्व लक्ष्मी सत्ते. कन्या शांबाला लक्ष्मी भक्त. आर्या झाली नाही ती उन्मत्त. राजगृही त्या वैभव वित्त. विपुल असे भरभरुनी. सुरचंद्रिका होई भिकारी. जाई एकदा कन्येच्या घरी. तेव्हा माते कुशल विचारी. कन्या प्रेमे करुणी ती शांबाला. नैती बाला. मातेस करी नमन. करी आदर सत्कार. दिन असे गुरुवार. मार्गशीर्ष मासातला. लक्ष्मीव्रत शांबाल्या. करी भक्ती राजभऱ्या. मातेसी करी व्रता. भावभक्ती करुनिया. माता राई काही दिवस. निघाली सुरचंद्रिका. लक्ष्मीव्रत केले म्हणून श्रीमंती लाभली तिजती. पुढे काही काळ वर्तता. माहेरी येई शांबाला. परित विचित्र आला. अनुभव मातृकृतीचा. न देता द्रव्य पित्यासी. कोशदेशी तयांसी. रिक्त हस्ते पाळलेसे म्हणून पाहता कोपली. त्या शांबाईला काही माहेरी न कोणी पुसे. स्वपुत्रीचा भेटीसही आली नाही माता राणी. तरी त्या शांबाईला मातेचा राग न आला. सत्वरी ती पतिगृहाला आली गेल्या पाऊली. निघताना करी गोष्ट घेई थोडे
तेथे विठ बघते हरोडी दिट निघाली आपुली नगरी. येऊनी पोचे राजमंदिरी राजा मग बालेस विचारी गेली होतीस तुझ्या माहेरी काय आणले राणी तेथुनी. ती त्यावरी उत्तर देई राजाचे मी सारा आणि नवल होई ते ऐकोनी शांबळच्या पती प्रती. तो बोलला पत्नीला पाहू ते दाखवे मला ते ऐकोनी शांबाला म्हणे धीर थोडा धरा मग सांगुनी आचार्यासी भोजन अळणी करवी. पती ते भोजना बैसवे चकित झाला तेव्हा तोही शांबाला काय करी ताटी थोडे मीठ वाढी. तेव्हा वस्तू ताटातली रुचकरशी लागली बाला तरी खरी चतुर म्हणे हेच राजी सार. म्हणी करिता विचार उपासे पटले ते मग त्या उभयंतांनी लक्ष्मी स्मरण करुनी भोजन केले आनंदुनी. सुखे ती नांदू लागली असे महालक्ष्मी व्रत फलदायी सदोदित करी श्रद्धे जीवनात सुख लाभेल जगात. प्राप्त होई सुख समृद्धी धनधान्याची होई वृद्धी ऐसे व्रताची त्या प्रसिद्धी. असे सर्वत्र भुवरी श्रीपुरुष भाविक जन लक्ष्मीव्रता जे आचरण त्या ठेवी वैभवात जान सत्य सत्य वच हे. ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने जे सांगितले स्वमुखे पद्मपुराणी विस्तारे असे वर्णिले सर्वै. धनधान्य लाभायासी सौख्यती मिळावयासी इच्छा पूर्ण भाव्यासी लक्ष्मीव्रत करावे. करुणी भावे लक्ष्मीपूजन हा महिमा करावा पठण किंवा करावे ह्याचे श्रवण म्हणजे फळ लाभेल हाती. ऐसे लक्ष्मीव्रत केल्यावरी ह्यापुढे प्रत्येक गुरुवारी दिवसा माझी एकदा तरी महिमा हा पठण करी. महालक्ष्मी ती होता प्रसन्न देईल समृद्धी धनधान्य भूमी गृह ऐश्वर वाहन लाभेल लक्ष्मी कृपा करून. ऐश्वर प्राप्त झाल्यावरी करुणे ती शिरतुरी नम्रतेने गुरुवारी लक्ष्मीव्रत आचरी. करावे स्वतः हे व्रत सांगावे आप्त स्वकीया तयांकडून करवावे धनधान्य सर्वा होई. असा असेल महालक्ष्मी व्रतीचा महिमा मालती दत्तात्रेय करीत वर्णना. म्हणून करी ओम श्रीं नमा रोज सकाळी रात्री सहस्त्र लक्ष्मीचा करील जो मंत्र सुख समृद्धी सिद्धी लाभत महालक्ष्मी कृपा त्यावरी. ओम श्रीं नमा लक्ष्मी मंत्र संकल्प सिद्धी साक्षात सहस्त्र जप रोज करी नित्य नेमी करुण्या. श्री भक्त मालती दत्तात्रेय ग्रंथ नियवी लक्ष्मी स्वस्फूर्ती वाचिती ऐकती या वा जे भक्ती कृपा करी महालक्ष्मी माता.